आज आमच्याकडे मस्त अशा तुरीच्या शेंगा निघालेल्या आहे. घरी मी झाड लावलं होतं माझ्या बागेमध्ये, त्याच्या शेंगा निघाल्या. त्याचं छान आळण केलेलं आहे. त्यासाठी तुरीच्या शेंगा सोलून घेतल्या. त्याचे दाणे एका मिक्सी जारमध्ये टाकून बारीक करायचे. त्यासाठी अद्रक, लसूण, हिरवी मिरची घेतली, थोडी कोशिंबीर घ्यायची आणि कढीपत्ता. हे सर्व एकत्र करून जिरं घ्यायचं, थोडं टमाटर घेतलं. हे जाडसर बारीक करून घेतलं. सांबार टाकायचा राहून गेला होता तर परत सांबार टाकला आणि असं हे पेस्ट तयार केली. खूप जास्त पेस्ट नाही करायची आहे, खूप बारीक नाही करायचं आहे, दरदरच बारीक करायचं आहे. आणि एका पॅनमध्ये तेल घ्यायचं. तेलामध्ये तेल तापून झाल्यानंतर जिरं, मोहरी घेतली, कढीपत्ता, मिरची, कांदा घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे छान. कांद्याला थोडं ब्राऊन कलर येईपर्यंत. असा कांदा छान शिजून झालेला आहे. त्यामध्ये मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट घेतली. अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट छान शिजू द्यायची. तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची. थोडी हळद घ्यायची, मीठ घ्यायचं आणि परत छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ते आपण जी जाडसर पेस्ट केली होती ती पेस्ट टाकायची. दरदरा बारीक केलेला आहे, खूप जास्त बारीक नाही करायचं आहे. असं हे मिक्स करून घ्यायचं. त्याला थोडं वाफेपर्यंत थोडं शिजू द्यायचं आहे. असं छान पूर्ण ओतून घेतलेलं आहे आणि झाकण बंद करून थोडा वेळ वाफ येऊ द्यायची त्याला. अशी थोडी वाफ येऊन गेली आहे. त्यानंतर गरम पाणी घेतलं, गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाण्याने थोडं लवकर शिजून येते. हे बघा, असं आळण हे शिजून तयार झालेलं आहे. पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल तसं आपण ठेवू शकतो. असं हे आळण तयार झालेलं आहे. परत थोडं शिजू द्यायचं. कोशिंबीर घ्यायची. असं हे आळण मस्त भाकरीसोबत तर खूप छान वाटते. हे आळण एका वाटीमध्ये काढून घेतलं मी आणि वरून तेलाचा